नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या मी मासेवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आलो आज परत नवीन ढावावर आलो आहे. आणि बघा हे ढाळ घेतले सावली करायला. खाली नदीवर सावली नाही, तर सावली करायला हे ढाळ घेतले जांभळीचे. आणि आलो आहे आता नवीन ढावावर. तर बघू आपण आपल्याला किती मासे भेटतात आज. आणि बघा हे सगळी माणसं सगळी जमा झालेत एक ठिकाणी. तर बघा दोन साईडला दोघं जण धरून जाळं आता पोहून नेणार पलीकडं आणि मग परत आणणार इकडं अलीकडच्या साईडला काढणार. पलीकडच्या साईडला काढायला जागा नाही, पलीकडच्या साईडला दगडे आहेत, त्यामुळं पलीकडच्या साईडला जाळं निघणार नाही. अलीकडच्या साईडला चिखल आहे, त्यामुळं अलीकडच्या साईडला जाळं निघेल. तर बघा रुपाली जाळं बाहेर वाटते. बघा तर बघा जाळं भरून मासा आलेत. बघा जाळं भरून मासा आलेत. बघा जाळ फुल भरून मासा आले. बघा कसं जाळ चमकतंय. बघा बघा किती मासे आलेत फुल भरून. चांगला कमी आहेत पण इथं एखादा नाही. तर बघा बघा एवढं फुल जाळ बघा कसं चमकतंय. बघा बघा मासा वेचायची गडबड आहे. मासा सगळं जमवतोय. तर बघा इकडं बघा पुन्हा एकदा जाळं धरलंय. बघा पोहून बघा दोन साईडला दोघांनी धरून जाळं वरते ते पलीकडे नेते ते आणि काढायला परत अलीकडे आणणार, कारण त्या दगडीतनी जाळं निघत नाही, मासं निघून जातात. त्यामुळं अलीकडं चिखल आहे, त्यामुळं अलीकडं चिखलावर काढायला आणतात. खेच खेच ढिला कर सुद्धा मागे. तर बघा किती मासे आले जाळ्यामध्ये. जाळं धुवून घेतलंय. यावेळेस 2-3 किलो मासे आलेत, जास्त नाही आले. बघा तिकडं सुनील पोहतोय. बघा अनिल आणि सुनील हे दोघं जण भाऊ भाऊ आहेत. जाळं वाटत्यात पोहून. तर बघा अनिलने जाळं काढलंय.
तिकडं उमेश आहे. इकडं रुपाली जाळं वडते बाहेर. पहिल्या वेळेस 4-5 किलो, दुसऱ्या वेळेस 2-3 किलो आणि ह्या वेळेस तर काय झालं नाही. एक लाकडं आलंय फक्त. बघा योगेश आणि योगेशच्या जाळीमध्ये बघा किती मासे अडकलेत बघा. हे बघा भरपूर मासे अडकलेत बघा. तरी 7-8 किलो तरी मासे अडकलेत जाळीमध्ये बघा. भरपूर मासे अडकलेत. काय बोलायचं ते मला सुचत नाही, इतके मासे अडकलेत. 7-8 किलो तरी मासे आहेत. ते सगळा लोळीचा मासा आहे. सगळा लोळीचा मासा आहे बघा. बारीक जाळं आहे 25 mm आणि त्याच्यात 7-8 किलो तरी मासे अडकलेत. आणि हा योगेश काढतोय, तर त्याला काढायला संध्याकाळी 6 तरी वाजतील आणि तो 6 वाजता काढून किती वाजता गावात विकायला जाईल काय सांगू शकत नाही. तर बघा परशुरामने मासे आणलेत. सगळे जिवंत मासे आहेत. सगळे मासे आहेत. खडशीचा मासा आहे, लोळीचा मासा आहे. भरपूर मासे भेटलेत. भरपूर पाटी भरून मासे भेटलेत. नंदाला पाटी भरून मासे भेटलेत. आज भरपूर मासे भेटलेत. इकडं बघा माशाचा ढीग आहे. ढीग 25-30 किलो मासे आहेत. कोळशीचा आहे, लोळीचा आहे, पात्याचा आहे आणि मासे भरपूर भेटलेत. 25-30 किलो तरी मासे होतील. आज भरपूर मासे भेटलेत. बघा मोठ्या मोठ्या वांबे आहेत. 6-7 किलो होतील इतक्या वांबे आहेत. ह्या मोठ्या मोठ्या वांबे आहेत. आणि हा बघा मासे बघा सगळ्या डोळ्याचे मासे आहेत. पाटी भरून मासे आहेत बघा. इकडं मासे आहेत, इकडं मासे आहेत. तेव्हा इकडं पाटी भरले. तर बघा ही वाम आहे. वाम पण आहे, पाती आहेत. आणि हा आहे मरळ मासा. फक्त एक जणालाच भेटलाय. हा बघा एक जणालाच मरळ मासा भेटलाय फक्त. तर बघा सगळ्यांची तयारी झाली. तर गावात जायला आत्ता वाजले 4:30 आणि सगळ्यांची तयारी झाली. आता जातोय आम्ही गावात. आता आम्ही जातोय गावात मासा विकायला. आणि मी दमलोय. माझ्या काक्याला हे आहे वज आहे, जाळे आहे. तर मी दमलो थोडा. तर आम्ही आता जातोय मासा विकायला. आता वाजले 4:30. तर आपण थांबू इथंच. असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर आपण थांबू इथंच. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.